उदाहरणार्थ कर्म कोणालाही चुकलेलं नाही. जेव्हा जगतामध्ये दुःख भोगतायत, तुकोबर आहे, ते दुःख भोगत असताना केवढं दुःख त्यांना झालेलं आहे. तुकोबरांनी स्वतः वर्णन केलेलं आहे. दुष्काळे आटीला द्रव्य गेला मान, श्री एक अन्न अन्न करिता मेली. याचं वर्णन करणारे तुकोबर आहे. हे दुःख सहन करतायत, हे दुःख त्यांना होतंय, एवढं जीवनामध्ये दुःख झालेलं आहे, तरी सुद्धा तुकोबरांच्या मुखातून शब्द बाहेर पडतायत. काय? बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा गेली. का म्हणतायत बरे झाले देवा? याचा अर्थ आहे तापत्रय विनाशाय. दुःख होतंय तरी सुद्धा त्यांना ते दुःख वाटत नाही, कारण ते दुःख सहन करण्याचं सामर्थ्य तो भगवान परमात्मा देतोय. यालाच म्हणतात तापत्रय विनाशाय. त्या भगवान परमात्म्याला शरण गेले की तो दुःख सहन करण्याचं सामर्थ्य देत असतो. जो सच्चिदानंद घन आहे, ज्याने विश्वाची उत्पत्ती केलेली आहे, जो तीनही प्रकारचे ताप नाहीसे करणार आहे. का हो? मग त्या मुलाचं नाव नेमकी काय आहे? ज्यांना आम्हाला आमची मुलगी द्यायची, ज्याच्याशी विवाह करायचा आहे, त्याचं नाव समजेल का? कोण आहे तो? त्या ठिकाणी वेदव्यासजी महाराज वर्णन करतायत, तो भगवान परमात्मा म्हणजे श्री कृष्ण आहे. शेवटच्या श्लोकाच्या उत्तरार्धामध्ये त्या ठिकाणी वर्णन करतायत, तो भगवान परमात्मा कोण आहे? म्हणतात श्री कृष्णाय वयं नमः. नुसता कृष्ण शब्द वापरलेला नाही, श्री कृष्ण. श्री या ठिकाणी लावलेली आहे. श्री म्हणजे सहज लावलेलं नाही. तुमच्या आमच्या नावापुढे जे श्री लावलं जातं, या ठिकाणी तो श्रीचा अर्थ या ठिकाणी नाही. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या नावापुढे श्री लावला जातो. श्रीमान किंवा श्रीमती हा त्या ठिकाणी अर्थ होतो. परंतु भगवान परमात्म्याच्या नावाच्या आधी जो श्री शब्द लावलेला आहे, त्याचा अर्थ काय आहे? श्री या शब्दाचा अर्थ आहे संपत्ती. श्री या शब्दाचा अर्थ आहे औदार्य. श्री या शब्दाचा अर्थ आहे संपन्नता. श्री या शब्दाचा अर्थ आहे परिपूर्णता. श्री या शब्दाचा अर्थ आहे लक्ष्मी. आणि श्री या शब्दाचा या ठिकाणी अर्थ आहे श्री म्हणजे श्री राधा राणी. परंतु राधा हा शब्द या ठिकाणी वापरलेला नाही. राधा हा शब्द का वापरलेला नाही? कारण संपूर्ण श्रीमद भागवतामध्ये 18,000 श्लोक आहे. त्या 18,000 श्लोकामध्ये राधा शब्द कुठेही वापरलेला नाही. कारण श्री शुकदेवजी महाराज जी भागवताची कथा राजा परीक्षिताला सांगतायत, ते श्री शुकदेवजी महाराज राधाजींचे शिष्य आहेत. नियम असा आहे की गुरु नामाचा उच्चार मुखाने करत नसतात. म्हणून राधा हा शब्द कुठेही वापरलेला नाही. राधा हा शब्द का वापरलेला नाही? त्याचं कारण राधा शब्दाचा उच्चार जरी केला तरी श्री शुकदेवजींना 6 महिन्याची समाधी लागत होती. जर 6 महिन्याची समाधी ज्ञान सांगणाऱ्या वक्त्याला लागली असती तर 7व्या दिवशी तक्षक सर्प येऊन दंश करणार होता राजाला. कथा राजाच्या उद्धारासाठी चालू होती. त्याच्यामुळे राधा शब्द वापरलेला नाही. मग ज्या ज्या ठिकाणी श्री राधाजींचा उल्लेख करायचा आहे त्या ठिकाणी श्रीजी शब्द लावलेला आहे, तत्प्रिया शब्द वापरलेला आहे, आराधिका शब्द वापरलेला आहे. परंतु स्पष्ट श्री राधा हा शब्द श्रीमद भागवतामध्ये कुठेही वापरलेला नाही. याही ठिकाणी श्री हा शब्द राधा याच अर्थाने आलेला आहे. युगल स्वरूपाला म्हणजे दोघांनाही नमस्कार करायचा आहे. म्हणून राधा कर्षयती इति कृष्ण, वयम म्हणजे सर्वजण आणि नमः म्हणजे नमस्कार करत आहोत. प्रथम श्लोकामध्ये राधा कृष्णजींना नमन केलेलं आहे, नमस्कार केलेला आहे. आपणही श्री राधाजींना शरण जाऊया. जोपर्यंत आपण श्री राधाजी भक्ती स्वरूपा राधाजींना शरण जाणार नाही
तोपर्यंत श्रीमद भागवतामध्ये तुमच्या आमच्या अंतकरणामध्ये प्रेमा भक्ती निर्माण होऊ शकत नाही. म्हणून आपण श्री नाथाजींच्या नामाचा जप करणार आहोत. श्री राधे जय राधे इति तन्मयतया तिरुभिनीदु स्तं सर्वभूत हृदया मुनिमानतोस्मि. द्वितीय श्लोकामध्ये वर्णन करतायत यम प्रव्रजंत मनुपेत अपेत कृत्यम. जन्माला आल्यानंतर जन्म झाल्याबरोबर जे वनाच्या दिशेने पळत सुटले, 12 वर्ष जे मातृगर्भामध्ये होते, कोण? श्री शुकदेवजी महाराज. किती वर्ष? 12 वर्ष. सर्वसामान्य बालक आईच्या गर्भामध्ये राहत जास्तीत जास्त 9 महिने 9 दिवस. परंतु श्री शुकदेवजी महाराज आईच्या गर्भामध्ये म्हणजे व्यास पत्नीच्या गर्भामध्ये किती दिवस होते? 12 वर्ष. 12 वर्ष मातृगर्भामध्ये तप केल्यानंतर जेव्हा त्यांनी जन्म घेतला, जन्म झाल्याबरोबर डायरेक्ट वनाच्या दिशेने पळत निघाले. मुलगा झालेला बघितला, वेदव्यासजींना आनंद झाला आणि मुलगा जेव्हा पळत निघाला त्यावेळेस वेदव्यासजी महाराजांचा मोह जो आहे तो जागृत झाला आणि वेदव्यासजी महाराज मुलाला आवाज देताय, शुका, अरे थांब शुका, कुठे निघाला? परंतु श्री शुकदेवजी महाराजांना अडकायचं नव्हतं मोह ममता मायेमध्ये. त्याच्यामुळे आई वडील कोण हे न बघताच ते पळत सुटलेले आहे वनाच्या दिशेने, की मला मायेमध्ये मोहामध्ये अडकायचं नाही. अशा वेळेस वेदव्यासजी महाराज आवाज देतायत, शुका थांब. शुकदेवजी महाराज थांबायला तयार नाही. वेदव्यासजी महाराज श्री शुकदेवजींच्या मागे मागे पळतायत. जन्म झाल्याबरोबर ज्यांचे कोणतेही संस्कार केलेले नाहीत, जात कर्म मौंजी बंधन नामकरण कोणतेही संस्कार झालेले नाहीत, परंतु तरी सुद्धा अंगावर एकही वस्त्र नसलेलं ते बालक जेव्हा वनाच्या दिशेने पळतायत, साधू संत महात्मे त्या बालकाबद्दल वर्णन करतात, हे तेच ब्राह्मणाचं बाळ आहे जे बाहेर यायला घाबरलं होतं. ब्राह्मणाचे पोर एक खेळा शिवानो, ब्राह्मणाचे पोर एक खेळा शिवानो, आरावरी शोलपावे रे, आरावरी शोलपावे कापत कापत नागवेची पडून गेले रे, नागवेची पडून गेले, कापत कापत बाहेर आले हो, कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर बाहेर आले, कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले, नगरची पडून गेले गेले रे, ऐकते रिया तुझे सांगतो, ऐकते रिया तुझे सांगतो. ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याल.
12 वर्ष लपाले रे, कुठे लपलेला आहे? मातृगर्भामध्ये. कापत कापत बाहेर आले ते नागवेची पळून गेले. ते बाळ नागवच पळून गेलेलं आहे. शुकदेवजी महाराजांना आवाज देत आहेत. वेदव्यासजी महाराज, शुकदेवजी महाराज थांबायला तयार नाही. वेदव्यासजी महाराज शुकदेवजींच्या मागे मागे पळतायत. एवढे अवस्थेने श्रेष्ठ आहे श्री शुकदेवजी की ज्या रस्त्याने गेलेले आहे त्या रस्त्यावरच्या आजूबाजूच्या झाडांनी जणू त्यांनी बोलायला सुरुवात केली. त्या झाडांनी कसं बोलायला सुरुवात केली? पिकलेलं फळ जमिनीवर टपकन पडलेलं आहे आणि ते फळ वेदव्यासजींनी बघितलं. जणू ते झाड सांगतायत, महाराज आम्हाला ही फळं येतात आणि फळं आले की ते फळं आम्ही जगत कल्याणासाठी, जगतासाठी सोडून देतो. तुम्हालाही व्यासरूपी झाडावर शुकदेव रूपी फळ आलेलं आहे आणि ते तुमच्यासाठी नाही, जगत कल्याणासाठी आहे, म्हणून त्यांना जाऊ द्या. झाडांना जणू वाचा प्राप्त झाली. एवढं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये आहे असे श्री शुकदेवजी महाराज आहे. किती सामर्थ्य आहे श्री शुकदेवजींमध्ये. जेव्हा वेदव्यासजी थांबलेच नाही, शुकदेवजींच्या मागे मागेच निघाले. म्हणतात पुढे एक सरोवर दिसलं. त्या सरोवरामध्ये काही स्त्रिया स्नान करत होते. शुकदेवजी तिथून गेले तरी देखील स्त्रिया स्नान करतायत. परंतु वेदव्यासजी महाराजांना मागून आलेलं बघितल्याबरोबर स्त्रियांनी अंगावर वस्त्र त्या ठिकाणी झाकून घेतले. वेदव्यासजींना आश्चर्य वाटलं. वेदव्यासजींनी त्या स्त्रियांना विचारलं, आत्ताच माझा 12 वर्ष ज्याचं वय आहे आणि आत्ताच जो जन्माला आलेला आहे असा मुलगा इथून गेल्यानंतर तुम्ही अंगावर वस्त्र परिधान केले नाहीत, परंतु मला बघितल्याबरोबर लगेच वस्त्र झाकले, काय कारण आहे? त्या स्त्रियांनी सुंदर उत्तर दिलं, महाराज आत्ताच तुमचा मुलगा जो इथून गेला त्याला स्त्री काय, पुरुष काय, विषय काय, अवयव काय याचं अजिबात ज्ञान नाही. ते विषय विकारांनी रहित आहेत. परंतु तुम्ही ज्ञानी जरी असलात तरी तुम्हाला याचं सर्व ज्ञान आहे, म्हणून तुम्हाला बघितल्याबरोबर आम्ही वस्त्र परिधान केले, अंग झाकलेले आहे. म्हणजे एवढे अवस्थेने श्रेष्ठ त्या ठिकाणी श्री शुकदेवजी आहे हे व्यासांना कळालं. एवढे अवस्थेने जे श्रेष्ठ आहेत त्या श्री शुकदेवजी महाराजांना दुसऱ्या श्लोकामध्ये नमन म्हणजे नमस्कार केलेला आहे. याच्या नंतर वर्णन करतायत 88,000 शौनकादिक ऋषी आहे, 88,000 साधू आहे. त्या सगळ्या साधूंचं नाव एक आहे, शौनकादी ऋषी. अशा शौनकादी ऋषींना जेव्हा यज्ञ करायचा होता ते भगवान परमात्म्याकडे गेले. पवित्र जागा यज्ञासाठी कोणती आहे, आम्हाला ती जागा सांगा म्हणून विचारलं. भगवंताने चक्र सोडलं आणि चक्र ज्या जागेवर स्थिर झालं त्या जागेला नाव पडलं चक्रतीर्थ. 2 धामला जे गेलेले असतील, 4 धामला गेलेले असतील त्या त्यांनी नैमिषारण्यामध्ये चक्रतीर्थाचं दर्शन केलेलं असेल. आजही ते चक्रतीर्थ त्या ठिकाणी आहे. ते चक्र ज्या जागेवर स्थिर झाले त्या ठिकाणी 88,000 शौनकादिक ऋषी आले. त्यांनी यज्ञ सुरुवात केली. होम हवन यज्ञयाग करू लागले. पहाटे पासून यज्ञाला प्रारंभ होत होता, दुपारपर्यंत यज्ञ व्हायचा आणि उरलेला अर्धा दिवस त्या ठिकाणी कोणतंही कार्य होत नव्हतं. भोजन झालं की काहीच कार्य होत नव्हतं. साधूंनी विचार केला, आपल्या आयुष्यातला अर्धा दिवस रोज व्यर्थ वाया जातोय. हा विचार साधूंच्या मनामध्ये आला. जो खऱ्या अर्थाने जागृत आहे, जागा आहे, त्याला वेळेची किंमत माहीत असते. प्रत्येक क्षणाला तो विचार करतो की गेलेला क्षण पुन्हा माझ्या आयुष्यामध्ये येणार नाही. प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. प्रत्येक दिवस, दिवसाची प्रत्येक वेळ, प्रत्येक प्रहर, प्रत्येक तास, प्रत्येक मिनिट, प्रत्येक क्षण अतिशय महत्वाचा आहे. जीवनभर कमावलेली संपत्ती जर यमदेवाला दिली आणि सांगितलं मरत असताना की 5 मिनिट वाढवून द्या, मिळतील का? कारण त्या ठिकाणी टेबला खालून घेण्याची पद्धत, प्रलोभन कितीही जरी दिले,
जीवनभर कमवलेली संपत्ती जरी दिली तरी 5 मिनिट वाढवून मिळत नाही. म्हणून प्रत्येक क्षण अतिशय महत्वाचा असतो. वेळेला ज्याने जाणलंय वेळ त्याला जाणते. जो वेळेवर जागा असेल त्याचं जीवन सुधारल्याशिवाय राहत नाही. वर्षभर ज्याने वेळेला जाणलं, अभ्यास केला, त्याला पेपरामध्ये सगळं आठवतं आणि तो पैकीच्या पैकी मार्क मिळवू शकतो. परंतु परीक्षेच्या दिवशी ज्याने पुस्तकं हातात घेतले आणि अभ्यासाला सुरुवात केली, वेळेचं महत्व त्याला अजिबात समजलेलं नाही. त्यावेळेस वेळ काय करते, त्याच्यावर नापास होण्याची वेळ आणते. म्हणून मनुष्याने वेळेला समजलं पाहिजे, जाणलं पाहिजे. जागृत व्यक्ती कसा असतो, जो वेळेला जाणतो तो व्यक्ती कसा असतो, तो व्यक्ती भजनानंदी असतो, तो नामस्मरण करतो, तो परमार्थ करतो. आणि जागृत कसं व्हायचं आहे म्हणतात, जो झोपलेला आहे त्याने डोळे उघडून जागं झालं पाहिजे. परमार्थिक बाबतीत ज्याने डोळे उघडलेले आहे त्याने उठून बसलं पाहिजे. म्हणजे ज्याला समजलेलं आहे की आपला उद्धार परमार्थाने होणार आहे, त्याने पुढच्या क्रियेला अधिक त्या ठिकाणी वेग द्यायचा आहे. उठून बसायचं आहे म्हणजे गुरूंजवळ जायचंय, गळ्यामध्ये माळ घालायची. ज्याने गळ्यामध्ये माळ घातलेली आहे त्याने उभं राहायचंय. म्हणजे काय करायचंय, नामस्मरणाला सुरुवात करायची.